वर्धा जिले के सावंगी में स्थित मेडिकल कॉलेज की छात्र ने इमारत की छत से कूदकर आत्महत्या कर ली। मृतक का नाम पूजा राजानी है। वह एमबीबीएस द्वितीय वर्ष की छात्रा थी। गुरुवार को सावंगी में दिल दहला देने वाली घटना घटी। एमबीबीएस द्वितीय वर्ष की छात्रा ने मेडिकल कॉलेज परिसर के इमारत की छत से कूदकर आत्महत्या कर ली। मेडिकल कॉलेज प्रशासन का कहना है कि छात्र ने मानसिक तनाव के कारण आत्महत्या की है। सावंगी पुलिस को जानकारी प्राप्त होते ही वरिष्ठ पुलिस अधिकारी के साथ अस्पताल में पहुंचकर घटनास्थल का पंचनामा कर शव को शव विच्छेदन के लिए भेज दिया है। आगे की जांच पुलिस कर रही है। हो, आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारी पूजा नावाची विद्यार्थिनी होती। ती द्वितीय वर्षाला होती आणि ती गेल्या काही दिवसापासून आमच्या माहितीनुसार डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिच्या संदर्भातच ती त्या ग्रस्त याच्यामध्येच कदाचित तिने गच्चीवरनं आत्महत्या केली, पण कोणी पडताना पाहिलं नाही। आवाज झाला म्हणून तिथल्या लोकांनी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा ती मुलगी खालती पडलेली दिसली। तिथेच ॲम्ब्युलन्स उभी होती कुठल्या कारणाने आलेली। त्या ड्रायव्हरने इमिजिएटली गार्ड आणि काही लोकांच्या मदतीने तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आपल्या आकस्मिक विभागात आणलं आणि आकस्मिक विभागात तिच्या तातडीने उपचार सुरू झाले, पण दुर्दैवाने त्या उपचारांना तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला। नाही, त्या संदर्भात मी पूर्ण माहिती घेतो, कारण की त्या कॉलेज प्रशासनामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नसल्यामुळे मला त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल, पण आम्ही आमच्या अधिष्ठात्यांकडून त्याची माहिती घेऊ। पण आमच्या विद्यापीठाचा जो नियम आहे की 75% थेअरीमध्ये आणि 80% प्रॅक्टिकलमध्ये अटेंडन्स असल्यावरच विद्यार्थ्यांना परीक्षेला, जो की UGCचा नियम आहे आणि सगळ्या युनिव्हर्सिटी त्या पाळतात, त्या नियमाचं पालन केलं। आमच्या विद्यापीठाचा असा विशेष स्वतःचा काही नियम नाही आहे, फक्त विद्यापीठा अनुदान आयोगाने आणि ज्या विविध काउन्सिल्सने सांगितलेले नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सला आम्ही त्याचं पालन करतो आणि ते विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये सांगितलं जातं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सूचना त्यांना वेळोवेळी दिल्या जातात आणि सोबतच पॅरेंट्सलासुद्धा त्या सूचना दिल्या जातात। आता काही विद्यार्थ्यांच्या याच्या संदर्भात आम्ही आत्ताच माननीय आमचे माजी कुलगुरू डॉक्टर बोर्ले सरांच्या साहाय्याने एक उच्चस्तरीय समिती गठीत करून नेमकं काय घडलं आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतील त्याची तातडीने तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती आपण गठीत करतो आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून या पूर्ण प्रकरणाची चौकशी आमच्या स्तरावर आम्ही करू